नमस्कार मैत्रिणींनो, मी शर्मिली माझ्या मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत संक्रांती स्पेशल असा नाश्ता। म्हणजे संक्रांतीमध्ये हळदी कुंकू हे असतं, त्यासाठी बाहेरून नाश्ता न आणता घरगुती पद्धतीने आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये झटकेपट होणारा नाश्ता आपण करून ठेवू शकतो आणि लागेल तेव्हा आपण ती भाजूनही देऊ शकतो। कच्ची दाबेली ह्यामध्ये आपण आज बनवणार आहोत। त्यासाठी लागणारा मसाला आधी आपण परफेक्ट बनवून घेऊया। आपण ह्यामध्ये मसाल्यामध्ये धणे घेतले आहेत, बडीशेप घेणार आहोत, आपण जिरे घेतले होते, थोडीशी लवंग, दालचिनी आणि काळे मिरी घेतली आहे। ही छान अशी भाजून घ्यायची आणि त्याचा मसाला करून घ्यायचा। त्या मसाल्यामध्ये नंतर साखर थोडीशी आपण घेणार आहोत, काश्मीरी लाल तिखट घेतला आहे आणि ह्यामध्ये सैंधव मीठ घालायला विसरू नका। आपलं साधं मीठ नाही वापरायचं, सैंधव मीठ घ्यायचं, त्यामुळे काय होतं मसाला एकदम परफेक्ट जमून जातो। त्यानंतर आपण आता मसाले शेंगदाणे करायला घेऊया। मसाले शेंगदाणे करण्याच्या अगोदर मी बटाटे जे उकडून घेतले होते ते स्मॅश करून घेतले होते, कारण बटाटे एकदम गार व्हायला हवेत। त्यानंतर आपण ह्या मसाले शेंगदाण्यामध्येही तो मसाला वापरला आहे। छान आता आपले मसाले शेंगदाणे भाजून झाले आहेत। शेंगदाणे भाजलेलेच घेतले असल्यामुळे त्याला भाजण्यासाठी खूप वेळ लागला नाही। थोड्याशा तेलामध्ये मी काश्मीरी लाल तिखट आणि मसाला घालून शेंगदाणे परतून घेतले। आपण आता त्याची लागणारी जी भाजी असते कच्ची दाबेलीची ती बघणार आहोत। त्यासाठी मी आधी हळद घेतली होती, काश्मीरी लाल तिखट आणि जो मसाला होता ना तो घेतला। आता उकडलेले स्मॅश केलेले बटाटेही त्यामध्ये घेऊया आणि ह्यामध्ये इमलीची जी चटणी असते, म्हणजे चिंच आणि गुळाची जी चटणी असते ती घेणार आहोत आपण। ह्यामुळे काय होते, भाजी एकदम परफेक्ट जमून जाते आणि आपल्या भाजीला खूप छान चवही येते। मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं। सैंधव मीठ आपण ह्यामध्ये सगळ्यामध्ये वापरले असल्यामुळे थोडंसं मीठ आपण दुसरं जे असतं म्हणजे आपलं नेहमीच्या वापरातलं ते नाही वापरलं तरीही चालू शकतं। आपण आता दाबेलीसाठी लागणारा कांदा चिरून घेऊया। कांदा एकदम बारीक प्रमाणात चिरून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीरही त्यामध्ये चिरून घेतली आहे। आपण आता दाबेलीची प्लेट सजवून घेऊया। भाजीची प्लेट मी छान अशी डाळिंबाच्या दाण्याने सजवून घेतली आहे। आपण आता दाबेलीसाठी लागणारा जो पाव असतो तो असा मधून कट करून घ्यायचा आणि त्याला आधी चिंचेची जी चटणी असते ती लावून घेऊया। सर्व चिंचेच्या चटणीचीच कमाल आहे। कसं होतं, ही चटणीची रेसिपी मी आधीही माझ्या चॅनलवर दाखवली आहे, जर हवी असेल तर बघू शकता। त्यानंतर आपला कच्चा कांदा, तळलेले शेंगदाणे म्हणजे मसाला शेंगदाणे आपण आणि ही जी भाजी केली होती ती ह्यामध्ये स्टफिंग करून घेऊया। त्यानंतर परत एकदा मसाले शेंगदाणे घेऊन आपण आता बटरवर तव्यावरही भाजून घेणार आहोत। जास्त वेळ नाही लागत आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होऊन जातो। दोन्हीकडून छान असं बटरवर आपण भाजून घेतलं आहे। तुमच्याकडे जर चीज असेल तर ते चीजही तुम्ही ह्यामध्ये किसून वापरू शकता। नंतर परत एकदा चिंचेच्या चटणीमध्ये पाव आपण सर्व बाजूने बुडवून घेणार आहोत आणि आपण बारीक शेवमध्ये परत एकदा तो बुडवून घेणार आहोत। कशी वाटली कच्च्या दाबेलीची रेसिपी तर